तर टॉस उडवण्यासाठी मी दोनही कॅप्टन्सना मैदानामध्ये बोलवतो. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी प्लीज मैदानात या. काय चालवलंय काय काय फालतूगिरी चालवलं हे मुजिक नाव वाजवायचा बांधकार काय फालतूगिरी चालवली का आवाज नाही करायचा. मागे मागे सगळे मागे कोणी पुढे त्याच्या अंगावर नाही जायचं त्याच्या अंगावर नाही जायचं. कोण आहे हे दगड खाली इथे ऑलरेडी 16 आहे सॉरी 17 आहेत. एक मिनिट मी आहे ना मी सगळे मागे सगळे चल मागे पुढे यायचं ना कोणी. मी बोलू का थोडं. मी शून्य प्रेक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे. कोण आहे. अरे काय फालतूगिरी चालवली आहे. चांगला जाहिरातीचा टाइमपास कार्यक्रम चाललेला असतो आणि मध्ये फुचा कार्यक्रम काय लावता तुम्ही. नाही तुमचं काहीतरी फालतूगिरी नुसती गैरसमज आहे. उलट होतंय. फुच्या कार्यक्रमात जाहिराती असतात. तुमचं उलट होत आहे. ए मला काय यायला काय खुला सांभाळला तू. नाही काय फालतूगिरी चालू बंद करा. मागे ठीक आहे नाही जायचं बंद करा कार्यक्रम. नाही तुम्हाला पाठिंबा भरपूर दिसतोय इथे मला. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या ना. कुठल्या गोष्टीला आक्षेप आहे ते क्लिअर करा ना. आमचा महाअंतिम सोहळा आहे. छान कॅप्टन्स बसलेत. मी टॉस कॅप्टन हे कॅप्टन आहे काय. हा वॉचमन दिसतोय. अरे कसले कॅप्टन काय पोटीचा कॅप्टन आहे मिलिटरीचा कॅप्टन आहे फुटबॉलचा कॅप्टन आहे क्रिकेटचा कॅप्टन आहे. कॅप्टन कुठचा आहे कॅप्टन कुठचा आहे कॅप्टन. कुशल बद्रिक एक चांगला ऍक्टर त्यांच्याबद्दल मला त्याची लय दया आहे. मला सांगतो एवढ्या अंगावर केस आहेत लोक बोलतात त्याला त्याची काही चूक आहे का. जेव्हा अस्वल बनवायचं होतं माणूस बनला. बोलायचं चांगलं काम आहे काय. नाही ना मग पण पार्टनर किती चांगली मिळाली का नाही त्याला. पार्टनर आता ती गायिका त्याची पार्टनर कशाला बनवली तुम्ही. गायिका ते नम्रता आवटे नाव ती अभिनेत्री आहे. कोणी ठरवलं अभिनेत्री आहे. छान करते. अरे ह्यानी स्क्रिप्ट म्हणले तर ही गाणं गाणार त्यांनी स्क्रिप्ट म्हणले तर ती गाणं गाणार परत तीच गाणं गाणार. अरे गाणं गाणार कधी आणि तुमच्या स्क्रिप्ट मध्ये डॅन्स पाहिजे. नाही बरोबर मी जाहीर करतो कुशल बद्रिकेला एकापेक्षा एक मध्ये आणि नम्रता आवटेला सारेगममध्ये काम करायचंय म्हणून ही फालतूगिरी चालली. हे बनवी चालणार आई सोबत सांगतो. मागे पुढे यायचं नाही. हे बघा इथे चांगले चांगले लेखक म्हणतात. मिलिंद शिंत्रे किती चांगला लेखक माणूस काम करतो इथे. आता बोला त्यांना काय बोलाल. हा मराठी माणूस या पुणेरी मराठी माणसाच्या आड एक गुजराती भामटा लपलाय. डाव्या हाताने बोलत सतत डाव्या. हा डावा हात कशाला वापरतो तू. किती त्यांचं कौतुक करतात माहितीये अश्विनी मॅडम. काय म्हणतात दरवेळेला. तुम्ही इतकं छान मराठी बोललात ना. मिलिंद शिंत्रे साहेब बोललात तुम्ही. सॉरी तुम्ही उभे राहा. उजवीकडे वळा डावीकडे वळा. कुठल्या व्यंगलने हे साहेब वाटतात मला. कुठल्या व्यंगलने साहेब वाटतात. अहो पण फडा अशी वाक्य बोलतात मराठीतली. मागच्या छेपेला स्क्रिप्ट केलं होतं. 2-4 गुजराती वाक्य फेकली. तुम्हाला कोणाला कळली पण नाही. पण आम्हाला कळली डाव्या हाताने बोलली म्हणून. नाही पण पार्टनर किती चांगली आहे की नाही त्यांची. ती नम्रता आवटे त्यांची पार्टनर आहे. नाही तुमचं घोळ होतोय. हेमांगी कवी नाव आहे त्यांचं. तुम्हाला वाटतं ती यामांगी कवी आहे पण ती नम्रता आवटेच आहे. शेम टू शेम आहेत बघा. बाजूबाजूला उभे करा दिसणार नाही कळणार नाही कोण कोणती. शूटिंगचे डेट ऍडजस्टमेंट साठी चाललेलं आहे. पण मला ते खरं कन्फ्युजन आहेच. पहिल्यापासून ओळखायचं कसं कुठली कोण. सांगतो ना. समजा ब्लास्ट मिळाला तर ती नाही मिळाल तर ही. कळला काय कळला. मेंटॅलिटी लागते त्याला तशी. मागे सगळं ठीक आहे पण ना प्रेक्षकांना हा कार्यक्रम खूप आवडतो. कारण एक निरागस माणूस इथं आहे. त्याला मॅडम पण म्हणतात भाऊ. तुमच्यासारखा निरागस माणूस नाही. बघा आत्ताही किती निरागसतेने हसतायत ते. त्यांना सगळा महाराष्ट्र हसतो. तुम्ही त्यांच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा. हे काय म्हणतायत तुमच्याबद्दल. या निरागस माणसाच्या चेहऱ्यामागे एक अत्यंत
भामटा लबाड कपटी कोल्हा लपला असताय त्याला पण पटला नाही बरोबर आहे. आणि केवढा लाचार नट आहे आणि लोळून लोळून लॉफ्टर काढतो. इथे बघतो खोली बघतो लाफ्टर काढतो असा झोपतो आणि म्हणतो जेवायला वाढ. नाही निरागस आहेत ना. अरे माझ्या बायको असं म्हणलं ना तर कुठे कुठे मारलं असतं तिला माहिती आहे का माझ्या. नाही ते सगळं बरोबर आहे पण अहो ते परफॉर्मन्स देतात म्हणून मॅडम त्यांना किती वेळा चॉकलेट देतात बोला. चॉकलेट देतात. तुम्हाला वाटतं चॉकलेट खातात ठाणा स्टेशनच्या बाहेर विकतात ते चॉकलेट. मी घेतलाय त्यांच्याकडनं चॉकलेट. तुम्ही चॉकलेट विकता भाऊ. चॉकलेट अरे काय बोलताय ते. ज्ञानाची नाही मनाची निरागस. हे बघा त्यांची काही चूक असेल पण त्यांच्या पार्टनरची नाही त्या एकदम निरागस. लाजल्या बघा सांगून बदल्या बरोबर साध्या आहेत त्या. निरागस आहे निरागस आहे. हे बघा सुप्रिया ताई तुम्ही सूर्य आहात पण ह्या म्हणतात आम्हाला कोण दिसतो भाऊच दिसतो. दिसणार ना तर काय कॅमेरा त्यांच्यावरच असतो. पण बाई तुम्ही सूर्य आहात आणि तुमच्या पुढे लागलेलं एक ग्रहण आहे. हसताय ग्रहण निरागस. हे मागे मागे बोलायचं नाही. हे बघा हे काही जरी असलं तरी फुमुळे किती लोकांना चान्स मिळाला. एक हिडन टॅलेंट आम्ही इथं आणलेलं आहे. हिडन टॅलेंट. अक्षता कुलकर्णी. अक्षता कुलकर्णी हिडन टॅलेंट. वाशीला हिडन झाली होती. तिथं मजल मजल करत गाडी घोड्यातून टांग्यातून बस मधून रिक्षातून इकडे येते. बिचारी. काय बोलते काहीच बोलत नाही. काहीच बोलत नाही. इकडे आल्या दोन नवीन पार्टनर. आज हा पार्टनर उद्या तो पार्टनर. आता थोडं इकडे तिकडे होत. आज कोण पार्टनर आहे. शेखर फडके. म्हणजे परत वन एक प्ले. नाही तिला काय बोलायचंच काम नाही. पण अभ्यासू नट आहेत ना आमच्याकडे. अभ्यासू नट्या पण आहेत. अभ्यासू नट्या आहेत. रसिका आगाशी अत्यंत अभ्यासू नटी. काय बोला सांगा. रसिका आगाशी अभ्यासू खूप अभ्यासू. तिला एकदा मोराची भूमिका दिली. असा काय बेरिंग घेतला. कुठली ती भूमिका असते. इन्स्पेक्टर अशी म्हातारी अशी. माझ्या व्हरायटी म्हणून तिला चपल्याची भूमिका दिली. तिकडं पण अशी. व्हेरिएशन काय तर हे व्हेरिएशन चपल्याचं व्हेरिएशन. क्या बात आहे. अरे हे दाखवून काय म्हणतात मला एवढाच अभिनय करता येतो. अभ्यासू नसती. हे मागे एक मिनिट. नाही हे बघा ते सगळं जरी ठीक असलं ना तरी त्यांच्याबरोबर पार्टनर बघा ना किती मोठे. डॉक्टर गिरीश ओक. अरे डॉक्टर नमस्कारच करायला पाहिजे तुम्हाला. अरे त्यांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर हे त्यांना रिएक्शन देतात. आई वडिलांनी खर्च करून त्याला डॉक्टर केला. पैशासाठी काय लाचारी चालली. तुम्ही काय तुम्ही तरी काय केलंय. मी काही नाही वेगळं केलं. हेच केलं. आई वडिलांनी केवढ्या अपेक्षा ठेवल्या तर करतात काय कचरा करून ठेवलाय. हे मागे मागे माझा कचरा करून मागे. नाही झाली आमच्याकडून चूक. आता सुधारतो आम्ही इथून पुढे. हे बघा पण तुम्ही ना असं घालून पाडून बोलणं बंद करा. इथे ना प्रेक्षकांना आवडणारा कार्यक्रम आहे. प्रेक्षक हा राजा असतो. त्यांना कार्यक्रम आवडला संपली गोष्ट. झालं का. म्हणजे प्रेक्षकातलाच एक माणूस तुम्ही ते स्पर्धक म्हणून घेतलाय. प्रेक्षक कसा स्पर्धक असेल. प्रेक्षक काय करतो आणि टाळ्या वाजवतो. इथे स्पर्धक काय करतो. हा तुमचा तृप्ती खामकर काय करतो. आणि टाळ्या वाजवतात. स्वतःच्या भूमिकेला स्वतः टाळ्या वाजवतात. नाही पण आता त्यांचे पार्टनर बघा किती मोठे लेखक आहेत आपले विजय पटवर्धन. विजय पटवर्धन एकदा सांगत होते हा. माझ्या स्क्रिप्ट मध्ये लॉफ्टर आहे. सॉलिड लॉफ्टर. वा. हे लॉफ्टर आहे. एवढ्या लॉफ्टर स्वतः स्क्रिप्टवर स्वतः हसतात लॉफ्टर. नाही सगळं ते जरी बरोबर असलं ना हे बघा तरी ना काही लोकांनी फुबाई फू मध्ये 4 छान लावलेले आहेत. शशिकांत बघा या पर्वात आलाय. काय बोलला तुम्ही त्याच्याबद्दल आता.
शशिकांत. नवीन पोरगा. हा सुलट उभा आहे का उलट उभा आहे तेच कळत नाही. एकदा उभा करा त्याला. उभा राहा, उभा राहा बाबा, उभा राहा. नको राहू. आता उलट हो, काहीच कळत नाही. 5 मिनिटं चेहरावर त्याला जातात. आणि त्यांचे पार्टनर तुम्ही कोण घेतले? किती छान. डब्बा गुल मधली स्पर्धा. नाव काय? शर्वरी पाटणकर. एवढी आहे, एवढी आहे. माझी एकदा पळाली होती. कुठे लपली होती माहिती का? कुठे कुठे? स्पीड ब्रेकरच्या माझी. शर्वरी पाटणकर. अरे पावसामध्ये भिजत नाही ती. नाही? छत्रीच घेऊन जात नाही. बरोबर. काय विचारा? का? 2 धारांमधून अशी अशी करत जाते. नाही कसं आहे ना, हे बघा, ते काहीही असलं तरी प्रेक्षकांचं फुबाई पुशी एक वेगळं नातं आहे की नाही? नातं मग होय, नात्यातलं नातेसंबंध इथे जोडले तुम्ही. भाऊ बहीण घेतले इकडे तुम्ही. अरे भाऊ बहिणींची जोडी घेतली. कोण? भक्ती आणि मंगेश. नाही, काहीतरी गैरसमज होतोय. देसाई आडनाव कॉमन आहे, भाऊ बहीण नाहीये. मग बनवा त्यांना. बघा त्याचा चेहरा पडला बघा. अरे बहीणच आहे तुझी. आणि ह्या म्हणाल्या पहिल्या एपिसोड मध्ये म्हणाल्या की आमच्या घराण्यात गाणं आहे. हो हो, गाणं. घराण्यात गाणं आहे. घशात कधी येणार? आणि एखाद्या माणसाचा प्रभाव केवढा बघा कुणाचा? त्या माणसाचा प्रभाव त्यांच्या घराण्यावर एवढा पडला, त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी गाणं म्हणायचं सोडून दिलं. भाऊ बहीण झाली. नाही, हे बघा, ते काही असलं ना तरी हे सगळं तुम्ही बोलताय ठीक आहे. आता मी ऐकून घेतो तुमचा हा सगळा जनसमुदाय बघून, पण हे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे बोलायला 2 माणसं आम्ही ठेवलेली आहेत. ते बोलतील काय ते बघा. लपला नाही, तुमचा नाही काय. तुमचा तसा काय नाही बघा. दिसायला किती सुंदर आहे बघा. यांचा काय नाही. या दिसायला सुंदर आहे पण पिक्चर यांचं पिक्चर केवढे चालले. केवढे पिक्चर आहे. गोलमाल पिक्चर. कसला गोलमाल पिक्चर आहे तो. आणि झालंच तो गोलमाल पिक्चर झालं. आणि तो कोणतो शेट्टीचा रोहित, हा त्याचा गोलमाल. आणि तो देवगणांचा कोणतो अजय, हा त्याचा एक गोलमाल. आणि तुमचा तो गोलमाल चांगला आठवता मला. आणि मस्त. आणि तो गोलमाल पण चांगला आहे. पण नवीन काय? गोलमाल. वा व्हेरिएशन. चांगला व्हेरिएशन. काय हसतायत बाई बघा, किती छान हसतात. असं करून हसतात. अरे आम्ही तुमचं हसणं बघायचा कधी? ते आहे म्हणून असे लपवतात. नाही, फालतूगिरी चालवली. आणि हे हसतात कसे? त्यांच्याकडे आम्ही कधी बघणार तुमचं हसतं? एकदा हे हसता टीव्हीच्या बाहेर आले, मी त्यांचे केस विंचरले ना. बरं, एक स्क्रिप्ट झालं, गेले स्टेजवर चॉकलेट घेऊन. हो, कौतुक करतात. दुसरं स्क्रिप्ट झालं, गेले स्टेजवर चॉकलेट घेऊन करतात. तिसरं स्क्रिप्ट झालं, गेले स्टेजवर चॉकलेट करायला. मिठ्या मारतात, चॉकलेट देतात. अरे एवढीच हाऊस असेल का स्पर्धक म्हणून उतरा ना फोबाय. बरं, मिठी म्हणून स्पर्धकाच्या कानात सांगतात काय हे परत करू नका म्हणून. त्यांच्या मॉरॅलिटी डाऊन होती. एक आणि तुम्ही काय तो मटका काढलाय, कुठं तो ठेवलाय मटका कळत नाही. त्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढून तुम्ही आकडा काढता. घरातल्या पोरांवर केवढा परिणाम होतो. काल मी माझ्या पोराला 10 रुपये दिले, त्यांनी चिठ्ठी काढली, म्हणलं 35,000 रुपये द्या. अरे काय चाललंय काय फालतूगिरी? नाही, हे सगळे बंद कर. हे मागे बंद करा. करतो ऐकतोय. नाही, हे बघा, ते सगळं ठीक असलं ना, तुम्हाला हे आवडत नाही, ते आवडत नाही, कुणी आवडत नाही, समजा मी पण तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला आवडतं कोण? अरे काय सांगू तुम्हाला, केवढे कलाकार इंडस्ट्रीमध्ये पडलेले आहेत. हो, कोण? सुनील तावडे आहे. तावड्यांचा सुनील आहे. आणि सुनील तावडे आहे. हो. आणि तावडे सुनील आहे. आणि तो पिंजरा मधला सुनील तावडे. आणि तो गेल्या घरी मधला सुनील तावडे. विसरलो. पण तो कॅम्प क्लब मध्ये सगळ्या सिरियल मध्ये काम करणार सुनील तावडे. एवढे नट सुनील तावडे तुमच्याकडे, तुम्ही कोणाला घेतला नाही. ह्या जोड्याने काय गोंधळ माजवलाय तुम्हाला माहिती आहे का? नाही, तुमचं नाव का? सुनील तावडे. तसं माझं नाव भाऊ कदम, पण धंद्यासाठी सुनील तावडे नाव.
काय म्हणतो मी, आमचं एक नवीन पर्व सुरू होतंय. होय काय? नवीन पर्वामध्ये आम्हाला एक सुनील तावडे नावाचे कलाकार असे हवेच आहे. वेळ आहे मला, वेळ आहे. काय वेळ आहे? नाही पण कार्यक्रम चांगला नाहीये ना. हॉलिवूड कार्यक्रम काय फू बाय फू कार्यक्रम कशाला कशाला आणि परीक्षा काय गोड आहेत, काय हसतात, ह्यांना काय एनर्जी देतात. आणि ही काय नक्षत्रासारख्या जोड्या आहेत या, काय काम एनर्जीने करतात, काय लॉफ्टर काढतात. Lobster. यांच्या बरोबर मला पण काम करायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. दिली कुठे, अजून ठरायचंय ते. बरं कुठे शूटिंग कुठे आहे? नाही शूटिंग आहे उद्या, इकडेच आहे, तुम्हाला बोलवतो आम्ही. काय हो, काळजी आणि करू नका. कपडे कपडे ती कपडे माझेच आणायला लागतात. सुरुवातीला आपलेच कपडे आणायला लागतात अशी पद्धत. काय स्ट्रगलिंगचा पिरियड आहे ना. हा, हा, हा. आलोच मी कपडे घेऊन. हो, हो. तुम्ही तयारी करून ठेवा शूटिंगची. हो, हो. आलो. बरं झालं गेले, तुमचा मॉप घेऊन जा.